दोन तास काय म्हटलं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गोंजारी सर, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि 94 आणि 96ची बॅच. जास्त मी काय बोलणार नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने आवाहन केलं, पहिला कार्यक्रम झाला तुमचा 92-94चा आणि त्यामध्ये तुम्ही एक काहीतरी आदर्श घडवून द्या, एक आदर्श ठेवा, त्या आदर्शाच्या पाठीमागे वाटचाल करते एवढी फक्त विनंती केली. आणि याच्यात एक 4-2 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन थोडा विचार केला आणि टाकीचं जसं काम सुरू झालं त्यानंतर मात्र अगदी जुने 1970 सालचे बॅचमध्ये विद्यार्थी, आता मला त्यांना विद्यार्थी म्हणता येणार नाही कारण बरेच विद्यार्थी ते कोण 7 वर्ष कोण 8 वर्षी रिटायर झालेले आहेत. परंतु ही तुम्ही केलेल्या कार्यामुळं हे सगळे म्हातारे लोक जागे झाले आणि म्हणजे आम्हाला काहीतरी करायचे. म्हणजे काय हरकत नाही, याने टाकी वाटून घेतलेली, तुम्ही गेट तयार करा म्हणजे टाकीचे तुम्ही तुमचं काम अगोदर बाहेर दिसेल. त्यावेळी काय हरकत नाही, आम्ही टाकी बांधून देतो, ह्यांनी जशी गेल तसं आमचं गेट होईल. त्या बॅचने गेटची जबाबदारी घेतली 1970 सालचे विद्यार्थी. त्यावेळेला आम्ही आमच्यापैकी मला वाटतं ह्या शाखेत कुणी असणारही नाही. बीड किनारा म्हणून मुख्याध्यापक होते, त्यांचे चिरंजीव, त्यांनी या व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि पाठीमागच्या रविवारी तो कार्यक्रम झाला. त्यानंतर 2000 आणि 2001 यामध्ये बॅचने पुन्हा एकदा आठवण केल्याने आले म्हणजे एक काम टाकीचं झालं, गेटचं होते, पण आमच्या वाट्याला काय आहे काय काम नाही ना. फक्त तुम्ही या माझ्याकडे, माझा तोच उद्देश आहे की तुम्ही माझ्याकडे आला की मी तुम्हाला काहीतरी कामात सांगणार, तर त्याच्यात माझाही काही फायदा काही नाही. तुम्ही ज्या शाळेत शिकला त्या शाळेचे फर्निचर म्हणजे विद्यालयाच्या इमारतीच्या ज्या खिडक्या आहेत ज्या खराब झालेल्या आहेत ह्या खिडक्या दुरुस्त करण्याची अभिवचन दिलेले आणि उद्या त्यांना प्लॅन आणि एस्टिमेट त्यांच्याकडे देतोय. पावसाळा संपायच्या अगोदरच त्या खिडक्या तयार करून बसवणार आहेत. म्हणून तुम्ही जे उपक्रम हाती घेतला या उपक्रमामुळं माझी अजून एक 2-3 कामं होत आहेत. म्हणून तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना 94-96च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आमच्या सर्वांच्या वतीने शतशः धन्यवाद आणि आमच्या सर्वांचे तुम्हाला आशीर्वाद एवढे की असंच तुम्ही मोठे व्हा आणि पुन्हा एकदा शाळेकडे वळून पाहिलं तर तुमचे मित्रमैत्रिणी दिसतील आणि आम्ही दिसू. त्याचबरोबर शाळेची भव्य भौतिक सुविधांनी युक्त शाळा दिसेल. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या आवडत्या 5वी पासून अगदी 10वी पर्यंत आपल्याला शिकवायला असलेल्या KT पाटील मॅडम आज इथं उशिरा करतेना आल्या आहेत. तर आज आपण त्यांच्या पवार गोंजारी सर आणि पवार केआर मॅडम या दोघांच्या वतीनं ओके सर विनंती करतो. आपले 11वी 12वीला आपल्याला पाहायला त्या मेळाव्याच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले मी इथं 1993 साली हजर झालो. त्या वेळेचे माझे पहिले मुख्याध्यापक आदरणीय गोंजारी सर, त्यानंतर आमच्या कॉलेजचे विद्यमान मुख्याध्यापक श्री कदम आटके सर, बाकीचे माझे सर्व शिक्षक सहकारी, सर्व शिक्षिका आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, मी सर्वांचं पहिल्यांदा कौतुक करतो, अभिनंदन करतो की तुम्ही एकत्र आलेला. आज आपला समाज असू दे, आपलं कुटुंब असू दे, आपलं घर असू दे, शाळा असू दे, कॉलेजेस असू दे किंवा जिथं तुम्ही काम करता ते सेक्टर असू दे, आज आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे. जिथं आपण एकत्र येतो अशा ठिकाणी आपल्याला समाज निर्माण करण्याची चर्चा होते, विचारांची देवाणघेवाण होते आणि संस्कार करावा लागतो. म्हणजे ती गोष्ट निर्जीव असू दे किंवा सजीव असू दे. एखादा आपल्याला जर पदार्थ बनवायचा असेल तरी तो शेतामधून काढायचा, ते धान्य शेतामधून काढायचं,
ते वाळवायचं, चाळायचं, दळायचं, मळायचं आणि त्याच्यापासून एक चांगला चविष्ट रुचकर असा पदार्थ तयार होतो. त्याच्यामधून गोडी निर्माण होते. हेच वैशिष्ट्य या मेळाव्याचं आहे. जिथं आपण एकत्र येतो तिथं एकमेकाबद्दल आदर निर्माण होतो, शिक्षकाबद्दल आदर निर्माण होतो, समाजासाठी आपण काय केलं पाहिजे ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते. तर ऐका का सगळे, आत्ताचे विद्यार्थी आणि त्यावेळेचे विद्यार्थी याच्यामध्ये मला तर जमीन आसमानचा फरक जाणवला की जिथं रिस्पेक्ट होता किंवा एखादा एक्स्ट्रा पिरियड घ्यायचा म्हटलं, रविवारी पिरियड घ्यायचं म्हटलं तर आमच्या अगोदर तुम्ही हजर असायचा आणि त्याच्यामधून आम्हाला शिकायला मिळालं. मित्रांनो, तुमच्यामुळे खूप आम्हाला ऊर्जा मिळाली की आजपर्यंत तुमच्या ऊर्जेवर आम्ही व्यवस्थित अगदी काम करू शकतो की बाबा ही मुलं अगोदर येतात म्हणजे मी त्यांच्या अगोदर येतात उपस्थित असणं हे खूप गरजेचं आहे. अलीकडं कंडिशन असे आहे, आता तुम्हाला हे अपत्य आहे, तुम्ही एक जागृत पालकत्व निभावलं पाहिजे. तर बेल झाल्यानंतर सुद्धा ग्राउंडमधले विद्यार्थी आम्हाला हातानं त्यांना ठरवावं लागतं की वर्गात चला. बेल झालेले त्यांना समजतच नाही असे आजचे विद्यार्थी आहेत. ठरलेलंच असतं त्यांचं अर्धा तास उशिरा जायचं. मग हा लेट आलेला विद्यार्थी असा असायचा एक विद्यार्थी आमच्याकडं की येणार पाठीमागच्या दारानुसार आत येऊ का आणि बरोबर पाठीमागच्या बाकड्यावर तो असणार. हे एक दिवस झालं. दुसऱ्या दिवशी येणार पाठीमागच्या दारानुसार आत येऊ का, तो पाठीमागच्या दारात बाकड्यावरच बसणार. मी त्याला असं केलं. तिसऱ्या दिवशी आला तो पाठीमागनं येऊ का म्हटलं, त्याला म्हणलं नाही पुढच्या दरवाज्यातून. पुढच्या दरवाज्यातून आला तर पुन्हा पाठीमागच्या बाकड्यावरच जाऊन बसला. त्याच्या पुढच्या दिवशी बघितलं पुन्हा पुढच्या दरवाज्यातून बोलवला, तो पाठीमागच्या बाकड्यावरच जाऊन बसला. पाठीमागच्या बाकड्यावर जाऊन बसल्यानंतर मी म्हटलं काय नाही, अशा विद्यार्थ्यांना आपण जवळ घेतलं तर ते शिकणार आहे, आपल्या जवळ घेतलं. त्याला उठवलं, म्हटलं तू पाठीमागच्या बाकड्यावरून इकडं पुढे ये. पुढं आल्यानंतर पहिल्या बाकड्या सर मी कुठे बसू आणि म्हणलं आता माझं डोकं सोडून तू कुठेही बस. तुला मी पुढं कशासाठी बसायसाठी बोलवला की तू आमच्या जवळ आला, आमच्या संपर्कात राहिला तर तू शिकणार आहे. तरी काही मुलांना आता शिक्षा अशी वाटते. काही मुलं असे की मी सुरुवातीला 7वी-8वीला शिकवत होतो आणि त्याच्यामध्ये गमत्या अशा पेपरमध्ये वाचायला मिळतात पा, तर त्याच्यामध्ये जे एक युनिट होतं चुका आणि त्रुटी. चुका आणि त्रुटी याच्यामधला फरक स्पष्ट करा. तर विद्यार्थी पेपर तपासताना आता आज देखील 12वीचे काही पेपर तपासताना ॲडमिशन मिळतं म्हणून घेतात आणि मग म्हणजे मिस्टेक आणि एरर, चुका आणि त्रुटी. त्याने सांगितलं की ज्या चुका आहेत ते आपल्याला भिंतीत बघता येतात, त्रुटी काय भिंतीत बघता येत नाही. चुका लांब असतात आणि त्रुटी गुंडवळे असलेले. चुका काळ्या रंगाच्या असतात, त्रुटी पांढऱ्या रंगाची असते. त्यानंतर चुकामुळे पाणी खराब होतं, त्रुटीमुळे पाणी स्वच्छ होतं. अशा देखील गमती असतात. तर त्याचं चालतं तेवढं, पण त्याच्यामधून आपण झालेल्या चुका टाळून या मेळाव्यामधून समाजामध्ये एकतेचा संदेश जाईल, समाज निर्माण करण्याचा संदेश जाईल. अशा पद्धतीनं आपला हा मेळावा व्हायला पाहिजे आणि झालेला आहे. आणि हेच मेळाव्याचं फलित आहे. तर महिना 1.5 महिना झालं की तुमच्यामधले हे जे कॅन्डिडेट आहेत, किरण गोरे असेल, सागर असेल, नवकुडकर असेल, असे बरेचसे जण आहेत तिथे आले. बाबा सर आणि असा मेळावा घेणार आहे, या म्हटलं काय हरकत नाही. पण म्हणलं रे मित्रांनो, एक आपणाला केलं पाहिजे की जिथं आपण काम करतो किंवा जे आपण काही कमवतो त्याच्यामधला थोडाफार भाग हा समाजाचा असतो की आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. जो आपण घडलेला आहे त्याच्या पाठीमागं समाजसुद्धा असतो. तर ते म्हणते सांगा काही काम सांगा आम्हाला. ठाके पण होते त्याच्यामध्ये, पण गणेश होता त्याच्यामध्ये, पण ते म्हणतात काही काम सांगा. हे डॉक्टर होते अनुभव डॉक्टर संतोष होता निगडे, एखादं काम सांगा. मी त्यांना 5-6 कामं सांगितली आणि त्याच्यामध्ये पण मी त्यांना असं सांगितलं की तुम्हाला जेवढं पेलं तुम्ही सगळ्यांना विश्वासात घ्या, तुम्हाला जे पेलं तेवढं काम करा. आम्ही काय असं मागत नाही, जबरदस्ती अशी नाही, पण हे सामाजिक कर्तव्य. आणि या विद्यार्थ्यांनी एवढ्या शब्दाला, आमच्या सरांच्या शब्दाला, शाळेच्या शब्दाला किंमत देऊन अगदी पिढ्या चालेल अशा पद्धतीनं चांगलं भरभक्कम काम केलेलं आहे पा. आणि गोरगरिबांची मुलं आपल्या शाळेमध्ये शिकतात, बरेचसे विविध धर्माची मुलं आपल्या शाळेमध्ये शिकतात आणि ह्या सर्वांनाच त्या टाकीबांधलेल्या पाण्याचा उपयोग आहे.
तर माझ्या वतीनं आमचा ज्युनियरचा स्टाफ आहे, माध्यमिकचा स्टाफ आहे, आमचे प्राचार्य आहेत आणि कॉलेजच्या वतीनं तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. तुमचं इथून पुढचं आयुष्य सुखसमाधानाचं तुमच्या आयुष्याचा जो आलेख आहे, भरभराटीचा आलेख आहे तो उंचावत जाऊ ही मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द काही मित्र गॉन झालेले आहेत, तर थोडंसं त्यांची मी सचिनची परमिशन घेतली मागाशी की सचिन पवार आणि आमचे मित्र डॉक्टर अमोल फरांदेंचे वडील जनार्दन भाऊ फरांदेंचा आता 1-2 महिन्यापूर्वी निधन झालेलं आहे. थोडंसं आपण एक सगळी एकत्र आलोय, 2-4 वर्षानंतर एकत्र आलोय, त्यामुळे कळावं की बाबा कोण गेले कोण राहिले. शिक्षक काकडे सर सुद्धा गॉन झालेले आहेत. तर आपण आपल्या सर्व रसायनशास्त्राचे PR पाटील सर, PR पाटील असे जे आहेत त्यांना आपण आपल्या या ग्रुपतर्फे आणि शिक्षकांतर्फे आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली अर्पण करू. कार्यक्रमाला सुरुवात करू. हा जो आज ठेवा दिले स्मृती उजाळा करण्याचा हा जो आनंदाचा ठेवा दिलेला आहे तो आम्ही भरभरून घेत जाऊ आहोत आणि आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत आणि आपणही आमच्या प्रती जी कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल आपणा सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आभार मानते. आणि मला या शाळेत काम करत असताना जे अतीव समाधान लाभलं त्याची मला तर कुठंच आली नाही आणि इथले गुणवंत विद्यार्थी घडवण्यात मला खारीचा वाटा उचलता आला हे मी माझं भाग्य समजते. आणि इथं 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. 2 शब्द संपवतो. या स्नेहसंमेलनासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आमचे सरांचं अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर आपला एक ग्रुप फोटो घेऊयात आणि त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू करायचा. शिक्षक आणि मुली नंतर शिक्षक आणि मुलं असे सुरुवातीला शिक्षक आणि मुली जेवणाला जातील आणि नंतर संयोजक मंडळ असणारं पूर्ण मुलं जेवण करण्यासाठी. सर प्लीज. सन्माननीय व्यासपीठ, माझ्या माहितीनुसार ह्या व्यासपीठावरती आजी माजी शिक्षक शिक्षकेतर वृंद दोन्ही शाळा आणि आता ह्या आणि तुम्ही विद्यार्थी 93-94ची बॅच अधिक 30 बॅच 12वीपर्यंत जी गेली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. कौतुक तुमचं किती करावं हा माझ्या पुढं महान प्रश्न पडलेला आहे. आणि आता मी बोलायला उठलो त्याच्या अगोदर जेवणाची मोठीच्या मोठी गमेली भाज्यानं बसलेली तुमच्या समोर येऊन गेली. तिकडं तुमचं लक्ष नव्हतं असं मी म्हणणार नाही, कारण वेळ अशी झालेली आहे की केव्हा एकदा उठतोय असं नाही तुमच्याकडून होणार. कारण ही अशी जी काही घडी आहे ही जी काही वेळ आहे ती पुन्हा येणार नाही. तर तुम्हा विद्यार्थ्यांचं कौतुक यासाठी की 9 ऑगस्ट 15 पावणे 2 वर्ष झाली असाच कार्यक्रम गेट टुगेदरचा आपल्या लेक्चर हॉलमध्ये झालेला होता.
11:15 वाजता सुरू झालेला कार्यक्रम 2:45-3 वाजले तरी सुद्धा त्यावेळेला कोणीही कंटाळलेलं नव्हतं. आता त्यापैकी काही चेहरे या ठिकाणी शिक्षकांचे आहेत, पण थोडे आहेत. बरेचसे नवीन शिक्षकाचे प्राध्यापकांचे चेहरे की जे त्या कार्यक्रमाला नव्हते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माहितीसाठी येतात. कोणीही कंटाळलेलं नव्हतं. प्रत्येकानं आपल्या आठवडी शाळेतल्या जागवल्या आणि त्याच वेळेला आम्ही जे शिक्षक तिथं उपस्थित होतो त्यांच्या त्यावरती बुधभर मौन काढल्यासारखा झाला. कारण अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात, आमचा अंतःकरणातला जो काय आनंदाचा ठेवा आहे तो पूर्ण अजून भरलेला नाही. त्यात पुन्हा आणखीन अशा प्रकारच्या कार्यक्रमानं भर पडले. जवळजवळ 22-23 वर्ष झाली. किती मोठा कालखंड गेलेला आहे. खरे कालगृहामध्ये बरंच विस्मरण होतं. आता गेल्या रविवारी जागतिक मातृदिन साजरा झाला आणि गेल्या वेळेला तुम्ही ऑगस्ट क्रांतीचाच तो दिवस निवडलेला होता. कदाचित जाणीवपूर्वक नसेल, पण हा योगायोगाचा भाग असेल कदाचित. ज्यांनी जन्मभूमीश स्वर्गात जरीशी असं म्हणतात. जिथं आपण शिक्षण घेतलेलं आहे, मग ती प्राथमिक शाळा असू द्यात, माध्यमिक असू द्यात, सिनियर असू द्यात, जिथं आपली जडणघडण जायची आहे, आज जे काही आपण आहोत ते त्या त्या ठिकाणी आपल्यावर जे काही संस्कार झालेले आहेत त्यामुळं आपण जाणलो आहोत. ची जाणीव कृतज्ञतेची सर्वत्र दिसते असं नाही. म्हणून मला मंगेश पाडेकरची कविता आठवते शिक्षकांच्या बाबत. खऱ्या अर्थी शिक्षक श्रीमंत होतो, धनानं नाही मनानं. या पेशावर शतशः काय पुढे प्रेम करावे. बरोबर पाठीपाठीनं बरोबर हे आमच्या बाबत म्हणतो. या पेशावर शतधा अनेक वेळा प्रेम करावं. आणि तुमच्या बाबत तुम्ही जी काही करणी केलेली आहे, करणी म्हणजे अर्थ वेगळा नको, दातृत्व तुमच्यामध्ये जे आहे ते काही दाते तुम्ही धैर्य आहे, ह्या तुमच्या दातृत्वावर, या तुमच्या देण्यावर शतशः प्रेम करा. मग काही संतोष सांगितलं विंदा करेन दिकाचे 10वीच्या पुस्तकात बघितलं होते की येतात कोणाकडून काय घ्यायचं, कोणाकडून काय घ्यायचं. शेवटी अतिशय मार्मिक अशा प्रकारचे ओढे आहेत. देणाऱ्याने देत जावे आहे तुम्हाला माहिती, पण ते जागवतोय तुम्हाला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात. आणि तुम्ही सुरुवात केली आणि कदम सर फार भाग्यवान म्हटलं पाहिजे नाही का. कारण इथं या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं छानपैकी इथं पाण्याची टाकी झालं त्याचं ओपनिंग आणि त्या प्लेटवरती माझं नाव मी पाहिलं की बऱ्याच ठिकाणी. आता इथं मनाच्या याच्या अगोदर शाखामध्ये, नंतरच्या काही शाखामध्ये मी याच्या टोले जंग इमारती बांधलेल्या साक्षीला काही शिक्षक या ठिकाणी आहेत, पण कुठं सुद्धा माझं नाव कोरलेलं नाही. कारण ते माझ्या विद्यार्थ्याच्या अंतःकरणात ते आहे आणि इथं ते नाव पाहून मला फार भरून आला, अतिशय आनंद वाटला. तर ह्या जो काही किस्सा आहे, तुम्ही जी काही सुरुवात केलेली आहे त्याचा किस्सा, त्याचा आदर्श नंतर पुन्हा साधारण 1 वर्ष झाला असावं इथंच
त्या स्टेजवरती अगोदरच्या बॅचच्या सवय त्यांनी त्या ठिकाणी स्नेह मेळावा गेट टुगेदर आयोजित केलेलं होतं अगोदरची बॅच असेल कदाचित आणि ह्या दोन्ही आम्ही विद्यार्थ्यांना सांगत होतो कवितेवर ताठनीत व्यवस्थित बसावं तुम्हाला त्याचं म्हणणार तुमचं कॉन्सन्ट्रेट सांगण्यात ऐकणारे जे असतील त्यांचं ध्यान असेल तर बोलायला बरं वाटतो तर आम्ही इकडे बोलतो तिकडे काहीतरी चाललंय असं नको तर ते विसरत बघा काय म्हणाल तुम्ही हा इथं झालेला कार्यक्रम नंतर तुम्ही केलेला कार्यक्रम तिथं वरच्या लेक्चर हॉलमध्ये नंतरचा 5-6 महिन्यांनी मग साधारणपणे 1 वर्षापूर्वीचा कार्यक्रम अगोदरच्या प्रयत्न गेट टुगेदर केला त्यात थोडीशी रिन्यूअल केलं त्यांनी त्यात काही सुधारणा केली तिथं उपस्थित असणारे त्यावेळेचे विद्यार्थी एकटे नाहीत आले मग कोणाला आणलं बरोबर आताही काही आणलंय नाही असं नाही आपल्या पत्नीनं सुद्धा घेऊन आले त्याबरोबर आपली लहान मुलं मुली त्यांना सुद्धा इच्छा असते ना आपले पप्पा कुठल्या शाळेत होते ती शाळा पाहिजे इथं बसणारे जे काय आहेत सगळे जिथे निरावासी आहेत असं नाही बरेचशांनी सांगितलंय पुण्याला वगैरे आहेत ना परिसरात वगैरे त्यांची इच्छा असते शाळा तुमची मला पाहिजे आहे आणि नोकरकर महाराजांची ती नात छोटीशी नाही का ज्या अगदी पुढे येऊन अगदी मस्तपैकी फोटो काढत होते नोकरकर महाराजांचं मला अभिनंदन करायचं आहे मग ती ऑफिसमध्ये अभिनंदन केलं कशासाठी तुला सर्वांनाच माहिती असेल असं नाही नेरेचा मानाचा गीता भूषण नीलाभूषण कधीपासून सुरू झालं कोणाच ठाऊ पण त्यांना ते भूषण मिळाल्यानंतर मला माझ्या एखाद्याचा फोन हो तुम्ही नौकोलीकर बाईंचं अभिनंदन केले का नाही हो काय झालं काय विशेष हो त्यांना नीलाभूषण पुरस्कार मिळाला आहे लगेच मी त्यांना फोन केला अभिनंदन केलं हे तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं कारण असल्या बाबी आहेत ना त्या शक्यतो त्याच संतुलित होत नाही त्याचं दुःख होत वाईट काय असतं तर लगेच पसंत तर नखोदकर मॅडम तुमचं मनापासून अभिनंदन आणि मला अभिनंदन करावं लागतं की जी काही कमिटी असेल निवड करण्याची त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे कारण सध्याच्या काळात काय असतंय शिक्षक हा थोडासा काही सुद्धा योग्य अशा प्रकारचं मूल्यमापन केलं अभिनंदन तर काय सांगतो नोकरकरांचं काय ओव्हर कंटाळलं ना तुम्ही शिक्षक मध्ये 35 मिनिटाचा पिरियड आणि आता याच्यामध्ये माझा बराचसा खंड पडलाय नुकताच माझा 78वा जन्मदिन 5 एप्रिलला कारण सांगून नाही पाहिजे तो घडलं काय मी ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणी मला असं एका समारंभासाठी जायचं होतं उशीर झालेला होता भरभर चाललेलं होतं आणि दुकानात एका सकाळचा आमचा जो काही ग्रुप आहे ओंकार हे शकल म्हणून हा शकल म्हणून त्यामधले काळे म्हणून सोमनाथ काळे इंजिनियर आहेत ते आणि दोघं मित्र दुकानात उभे होते त्या सोमनाथनी मला हाक मारली हो तात्या मला तात्या मला काय ऐकायला कमी येतं त्या माझ्या घाईमुळं मला ते ऐकायला आलं नाही 1-2 फरलांग गेलो असेल एवढ्या ते मोटरसायकल आले मोटरसायकल थांबवली माझ्याबरोबर का मला सोमनाथजी काय नाही तात्या हे माझे मित्र आहे पाठीमागे बसलेले त्यांना मी सांगितलं हे जी समोर व्यक्ती चाललेली आहे त्यांचं वय काय असं मग त्यांनी मला काहीतरी भलतंच सांगितलं असं मी सांगा 58 7 तुम्ही सांगा म्हणजे त्यांना तुमचं वय
म्हणजे सांगूनही लोकांना पटत नाही. आश्चर्य होतं लोकांना. आणि हे जे काही तुम्ही सुरू केलेलं आहे त्याचा किस्सा, त्याचा आदर्श हे नंतरचे करतात. त्यातच मी म्हणलो कदम साहेब, पंडित मॅडम हे दोघंही आम्ही एका स्टाफवरती काम केलेलं आहोत. कुठे पंडित मॅडम गेले का? कारण आल्यानंतर मी म्हणतो आज पंडित मॅडम ऐका तेव्हा एका हे विषय बदलले का काही म्हणून एका स्टाफवरती सुदैव यासाठी की इथं शिकलेली काही मुलं आहेत 10वी पर्यंतची, त्यांनी इथं एक पाण्याची टाकी छान त्याची अजून त्यात काम व्हायचं वगैरे आहे. ते पुन्हा आउटलेट वगैरे पाणी पसून जाणार आणि सगळ्या मैदानात. आणि कन्याशाळेला सुद्धा इथं जे नव्हतं प्रामुख्यानं हे अशा प्रकारचे गडापैकी टेबल वगैरे म्हणा अधिक इथं प्रयोगशाळा बांधली. मी असताना 2 प्रयोगशाळा भोटलीचा आणि इथं फिनिक्सची लॅब आणि बाकीच्या लॅब अशा तशा होत्या अगोदर. पण मोठी प्रयोगशाळा आणि सर्व सुविधांनी युक्त, प्राध्यापकांना जे काही हवं नको त्यांच्या इच्छेनुसार तशा प्रकारच्या प्रयोगशाळा बांधल्या. त्या लोणंद कॉलेजचे जे महानुभाव प्राचार्य होते ते मला म्हटले की सर एवढ्या छान प्रयोगशाळा तुम्ही बांधलेल्या आहेत की आमच्यातल्या बऱ्याचशा सिनियर सायन्स कॉलेजमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लॅब्स नाहीत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या विचारात घेतात. 80, 85 पुन्हा पुन्हा इकडे ओढा असायचा. आणि हे वडगाव निंबाळकडची विद्यार्थी सुद्धा मला माहिती आहे नाही का, ज्यावेळेला इथं शाळेमध्ये तर देण्याची इच्छी जी काही तुमच्यामध्ये घुसते त्याचा किस्सा बाकीची इतर घेते आणि सगळा ओघ. आणि त्यावेळेला होतं काय, लोकांच्या मी दातृत्व नव्हतं असं नाही, फक्त आम्ही हात पुढे करत नव्हतो. आता कदम किंवा पंडित मॅडम हात पुढे न करता त्यांच्याकडे सगळं चालून येतं. की ज्या वर्षी म्हणजे 86 मध्ये मी इथे आलो, डिसेंबर 86, त्याला सहज मी शाळेचं ऑडिट रिपोर्ट पाहिला. तर त्या ऑडिट रिपोर्टमध्ये पवार मॅडम म्हणजे बाकीच्याने काही सगळं नाही त्यातलं, त्याला ग्रँटचा फॉर्म्युला अशा प्रकारचा होता, तुमचं एकूण सर्वांचा जो काही पगार असेल त्या पगाराच्या 12% संख्या जास्त असेल ते 9% एवढी अशा प्रकारची ग्रँट शासनाकडून तुम्हाला मिळेल. ग्रँटेबल वाढेल. तर त्याचा अभ्यास केल्यानंतर मी असं पाहिलं की आणखीन एक 50,000 रुपये जर खर्च केला असता तर थोडी बशी 50,000 ज्यादा काय. आता 50,000 मी त्यावेळेचे म्हणतोय बरं का, आता ते काय पैशाची नो व्हॅल्यू अवमूल्यन बर्थ झालेला आहे. म्हणजे आपले रिखवाल शहा त्यांच्याकडून मी एक व्याख्या मांडली. त्या रिखवाल शहा व्यक्ती अशा
मुलांची जडणघडण केली. दोघंही उत्तम हुद्द्यावरती चांगल्या ठिकाणी काम करतात. मला मानसिक समाधान लाभलेलं. त्यासाठी गेलं होतं मला. इकडे पडले तिकडे पडले असं सगळं झाले. आणि गोंजारी सरांच्या पुस्तकाचं शाळेचं वर्णन मी केलेलं. तुम्ही त्या शाळेची अवस्था बघितल्यापासून जीवाला वाईट वाटत होतं मला. तर ही गोष्ट साठी मी दुसऱ्यांदा आले इथं. आमच्या सरांचा 13 जानेवारी हा वाढदिवस असतो झाले नाही, त्यामुळं मी आले तशी परत गेले. आणि मग आज मात्र खास या निमित्तानंच मी इथं आलेले आहे. सर्वांनी सुखी राहा, तो माग करते तर दुःख भार करेल असं म्हणून मी हमारे हाताला ठेवते. सगळे सुखी समाधानी आहोत आम्ही. दोघांच्या प्रकृत्या उत्तम आहेत, मुलं चांगली आहेत, सगळं काही चाललंय. आमच्या शाळेचा रेकॉर्डिंग विभाग मला रोज आठवत असतो आणि त्याच्याने म्हणून मी शेवट करते माझ्या बोलण्याचा. जय जय महाराष्ट्र माता, गरजा महाराष्ट्र माता, रे बाबरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक कणाते धरती पाणी मातीचा घागरी भीमतरीचा तटाणाला भीमतरीचा तटाणाला यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माता काळासाठी कधी कोरली अभिमानाची देणी पोलादी मनगट खेळते खेळसी बसेनी देश गौरवासाठी दिसला निघळाचा घामाने. माझ्या घरा इतकंच माझे सर्व सहकारी, माझे सर्व मुख्याध्यापक, सर्व लोकांच्याशी मी तितकंच हृदयाने जोडलेले आहे. त्याचे काही जण भेटतील हे आशेने आले होते. मला यायला वेळ झाला. काही जण उठून गेले असेल कदाचित माहीत नाही. तरी परंतु त्या इच्छेचं नाव फक्त कृतज्ञता आहे. वडाच्या सावलीमध्ये सुखी समाधानी असं आयुष्य आता शेवटी समुद्र तीराला लागू दे असे सर्वांनी शुभकामना करा. जेथे सागरा धरणे मिळते तेथे तुझी वाट पाहते तो मृत्यू. हा दुसरं शांत समाधानी मृत्यू होतो. ह्याच्या पलीकडं काही दुसरं मागणं नाही. सुखी आणि समाधानी.